आता आपण भेटणार आहोत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांना, जे राज्याचे वनमंत्री आहेत. तर महाराष्ट्रामध्ये गोंदिया जिल्ह्यातील शेती, धानाची शेती होते आणि मका आणि ऊस याच्यामध्ये रानडुकरांचं आहे. तर या संदर्भामध्ये राज्य शासनाने काय काय सूचना दिलेल्या आहेत आणि मागच्या अधिवेशनामध्ये नानाभाऊंनी पण हा मुद्दा काढलेला होता. तर या संदर्भात सर, एखाद्या शेतकऱ्यांचे नुकसान झालं तर अगोदर कोण्या पद्धतीनं कारवाई किंवा अर्ज कुठं द्यायला? बाब अशी आहे की खरं म्हणजे नुकसान भरपाईचं अर्ज वन विभागाला सुद्धा दिला पाहिजे, त्याचबरोबर तहसीलदारांच्याकडे सुद्धा दिला पाहिजे. पंचनामे झाले आणि सिद्ध झालं की प्राण जनावरांच्या कारणामुळे शेतीचं नुकसान झालं तर त्या ठिकाणी पंचनाम्यानंतर नुकसान भरपाई लगेच देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. संपर्क आमच्या अधिकाऱ्यांनी साधा. सर, आता मागच्या वर्षी माझं 5 एकरामध्ये होतं, वेळेवर सर पैसे नाही मिळाले. तर जबाबदार कोणाला आम्ही, शेतकरी कोणाला? तुम्ही आता मला भेटलात ना, आता मला 4 लाईनचं पत्र द्या, कुठला अधिकारी आहे त्याला अधिकाऱ्याला लगेच सांगून तुमची नुकसान भरपाई देण्याची आधी दिली जाते. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया, नागपूर.